नवी मुंबईमध्ये गणेश नाईक भाजपचे एक मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं सातत्यानं टीका करायची, आता ते फार जहरी आरोप करतायत आणि पक्षातूनही त्यांना रोखलं जात नाही आणि पक्ष दखलही घेतं असंही दिसत नाही भाजप म्हणून. आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्याला फार काही रिस्पॉन्ड करत नाही. पण तुम्ही पुत्र म्हणून त्याला तुम्ही सुद्धा रिस्पॉन्ड करत नाही का? आता तुमच्या प्रश्नामध्येच ते उत्तर आहे की त्यांचा पक्षच त्यांची दखल घेत नाही. तर मला वाटतं आम्हाला दखल घ्यायची काही गरज नाही. ज्या प्रकारे काही लोकांचं वय वाढल्यानंतर प्रॉब्लेम होतो, तशाच प्रकारे जे आहे काही लोकांना असं आपण सोडून द्यायला पाहिजे, की बाबा नाही बाबा, काहीतरी आहे प्रॉब्लेम, तर आपण कशाला त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करायचा. साहेब जे आहेत हे कधीच कोणावरती टीका करत नाही. गेले 3-3.5 वर्ष बघा खालच्या स्तरावरती जाऊन टीका करत असतील काही लोकं, पण त्यांची अवस्था लोकांनी काय केली, तशीच अवस्था जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. माणूस एवढा का बोलतो? तर त्याच्या खालच्या पायाच्या खालची वाळू जी आहे ही सरकायला लागते. त्याला जी आहे भीती वाटायला लागते. त्याच्यामुळे जे आहे त्या ठिकाणी एवढ्या टीका आणि खालच्या स्तरावरती त्याला काही अर्थ नाही अशा सगळ्या टीका ज्या आहेत त्या ठिकाणी करायच्या. मला वाटतं लोकं जे आहेत हे या टीकेला जे आहे हे प्रॉपरली उत्तर देण्याचं काम जे आहे 15 तारखेला करतील. आणि ज्या लोकांना जे आहे हे थोडी इन्सिक्युरिटी आता वाटायला लागलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी करत असतात. आता एवढे लोकं 3 वर्ष म्हणजे जेव्हापासून शिंदे साहेबांनी उठाव केला, तेव्हापासून जे आहे हे रोज जे आहे हे खालच्या स्तरावरती बोलतातच आहे. काय फरक पडला का?